कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 25 जुलै शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अगोदर जून महिन्याचे 1500 जमा झालेले असतील तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 जमा झालेले नव्हते त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 आणि जुलै हप्त्याचे 1500 असे दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना आज 25 जुलै शनिवार आहे, आज आषाढी एकादशी आहे, तर एकादशीच्या निमित्तानं हे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडकी बहिणींना तुमचे खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज 25 जुलै शनिवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जून हप्त्याचे, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आता बघा लाडके बहिणींना सर्वात अगोदर आपण पात्रता पाहून घेऊयात। म्हणजेच जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर खऱ्या अर्थाने तुमचे जून हप्त्याची, जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही। तुमच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमवणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा झाले पाहिजेत तर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे, तरच तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पात्रता पाहून घ्या। परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 कोणकोणत्या बँकांमध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्या बँकांची यादी वाचून दाखवतो। कारण सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी लाडके बहिणींनी केलेली आहे। सकाळपासून भरपूर लाडके बहिणींनी पैसे सुद्धा काढून आणलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने ज्या ज्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर पात्रता सांगतो। बघा ज्या ज्या बहिणींना वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा झाले पाहिजेत त्या लाडक्या बहिणी या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरी पात्रता तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। यासोबत 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर
पद्धतीने पात्रता पाहिलेली आहेत. आता आपण सविस्तर पद्धतीने बँकांची आणि सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा लाडके बहिणींनो, आज 25 जुलै शनिवार आहे. तर आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू आहेत. परंतु उद्या 26 जुलै उद्याचा वार रविवार असणार आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, उद्या रविवारी सर्व बँकांना सुट्टी असणार आहेत. म्हणजेच लाडके बहिणींनो, उद्या बँकांना सुट्टी असल्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर अशा बँका आहेत. यामधील काही बँका सरकारी बँका आहेत, काही सहकारी बँका आहेत, काही पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. मग कोणकोणत्या बँकांमध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता सोडले जात आहेत. तर त्या बँका कोणकोणत्या आहेत आणि जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. बघा लाडके बहिणींनो, जर तुमचं बँक आता SBI बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा संपत आहे. यासोबत जर तुमचं बँक आता बँक ऑफ इंडियामध्ये असेल तरी पण तुमची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक, ICICI बँक, IDBI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDFC बँक अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं बँक खातं आहे त्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. अजून 5 बँकेमध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 जमा होत आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत आहेत. तर त्या उर्वरित 5 बँका सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आता झाली बँकांची यादी. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत तर ते जिल्हे सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. आता बघा लाडके बहिणींनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. त्याच पद्धतीने आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये, नंतर 12 जिल्ह्यांमध्ये आणि शेवट 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 3 दिवसांमध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींची जून जुलैच्या हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील. तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. परंतु अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आणि अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता बहिणींच्या खात्यामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. लाडके बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु अखेर बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता आज 25 जुलै शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत त्यांची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा. आता बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील. तर अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या. परंतु अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना, अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज
भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता आज 25 जुलै शनिवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे तर ते जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण पाहून घेऊयात. कारण लाडके बहीण उद्या रविवार असल्यामुळे उद्या बँकांना सुट्ट्या राहणार, त्यामुळे पैसे येणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणत असाल की आज या ठिकाणी बँका सुरू आहे त्यामुळे आज सर्व बँकांमध्ये पैसे सोडून द्या, सर्व बहिणींना आजच पैसे सोडून द्या. तर बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात असतात. आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला फक्त 35 लाख बहिणींची असते, त्यामुळे एका दिवसामध्ये 35 लाख बहिणी अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे या ठिकाणी आता पाहून घेऊयात. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून दिलासा दिला जात आहे. खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही. तर बघा, ज्या बहिणींचे उत्पन्न जास्त आहे अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. तर बघा, अशा 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी तपासणी कठोर पद्धतीने करण्यात आलेले होते. या तपासणीमध्ये भरपूर महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत. भरपूर लाडके बहिणींना या योजनेमधून आता वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडके बहिणींना, जर तुम्हाला वाटत असेल की आपले नाव कमी नाही झाले पाहिजे, आपल्याला पैसे सुरळीतपणे येत राहिले पाहिजेत, तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ सविस्तर पहा. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर तुम्हाला जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. यामधील पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे लाडक्या बहिणीनं, तुम्ही अगोदर लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500, जुलै हप्त्याचे 1500 असे पैसे सोडले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्यातील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता आलेला नाही. काही मोजक्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 जमा झालेले आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असा निर्णय घेण्यात आलेला होता की ज्या बहिणींना जून हप्त्याचे 1500 मिळाले त्यांना जुलैचे 1500 सोडायचे, परंतु ज्यांना जूनचे 1500 मिळालेले नाहीत त्यांना जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सोडायचे. त्या पद्धतीने आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि
आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या. परंतु अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना, अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण डीबीटीच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत, त्या आपण पाहून घ्यात. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3,700 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होते. आणि जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अजून 3,700 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. म्हणजेच लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7,200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती. आता 7,200 कोटींची निधी आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्यात. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, बघा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरजसुद्धा भासणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळून जात आहे. आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 वर्षांपासून नियमितपणे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा केले जात आहेत. परंतु राज्यातील अशा पण काही बहिणी आहेत की त्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत, परंतु त्यांना पुढील हप्त्यांचे पैसे येत राहिलेले आहेत. आणि अशा पण काही बहिणी आहेत की त्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत, परंतु पुढील हप्ते बंद झालेले आहेत. मग अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेल्या असून ज्या बहिणींचे हप्ते थकीत असतील, ज्या बहिणींना अर्धवट पैसे मिळालेले असतील, त्यांना या हेल्पलाईनच्या माध्यमातून मागील हप्त्यांचे पैसे आणि हप्ते बंद पडलेले असतील, तर ते हप्ते आता सुरू करण्यात येणार आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्यात. तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. मग या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत. तर हे प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण पाहत आहोत. यानंतर उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर. तर बघा जर तुम्ही मुंबई शहरामध्ये राहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर मुंबई उपनगर, पुणे शहर, यासोबत यवतमाळ असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल. यानंतर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा जिल्हा तो जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आता बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, HDFC बँक, यासोबतच बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक,
कोटक महिंद्रा बँक, तर अशा सरकारी, सहकारी, खाजगी सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, लवकरच आता शासन निर्णय काढण्यात येणार आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये जून जुलैचे पैसे सोडण्यात येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, बँकेची KYC करा, महत्त्वपूर्ण अशी कामे करून ठेवायची.